म्हणजे आता सॉंग्स, अरे नाही रे, वाईट असते ते. गेम ठीक आहे पण सॉंग्स तर नाही, लय वाईट असतात सॉंग्स, आहे का नाही. प्ले काय प्ले, सगळे खास आहेत. ओके ठीक आहे. स्लीप, व्हेरी गुड बालाजी. हा स्लीप मस्त आहे बघा, उगा निवांत झोपे जायचं. पबजी नका, पबजी पासून जपून जरा, ठीक आहे. ओके चलो स्टार्ट करते हैं अभी. पहा, लक्ष द्या. कॅपॅसिटर आपण चॅप्टर पाहत आहोत, म्हणजे चॅप्टरचं नाव इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, पण आपण कॅपॅसिटर वरती पाहत आहोत. तर एक्झाम मी ठेवलेली आहे, एक्झाम सांगितलं होतं ना मी तुम्हाला. तर एक्झाम आपली असेल फक्त आणि फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि ग्रॅव्हिटेशन. इलेक्ट्रोस्टॅटिक्स पूर्ण आणि ग्रॅव्हिटेशन पूर्ण 2 चॅप्टर असतील. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपल्याला संपवायचंय आज आणि उद्या. फ्री फायर नको रे विशाल, ठीक आहे. कशाला फ्री फायर वगैरे, आपलं एवढं फायर चालू आहे की वरून अजून कशाला पाहिजे फायर तुला, ठीक आहे. ओके चलो. तर पहा, लक्ष द्या आता की कॅपॅसिटरचं आपण कॉम्बिनेशन पाहत होतो, त्याच्यावरती चार्ज आणि जस्ट मिनिट. ओके, कालचा एक्झाम्पल सोडवलास का? स्टडी फायर, व्हेरी गुड. हा, स्टडी ऑन द फायर, ओके छान, व्हेरी गुड. तर पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये कालचा प्रॉब्लेम सोडवलात का? चला सांगा बरं, कालचा प्रॉब्लेम सोडवलात का? लाज काय तुम्हाला, धडधडीत नो लिहित आहे अजून. हा, सोडवायला काय झालं होतं, ठीक आहे. ओके सोडवला, बऱ्याच जणांनी सोडवला, ठीक आहे. ओमकार का नाही सोडवला? ओके चलो, सांगायचं का प्रॉब्लेम, सांगायचं का नाही सांगा बरं पटकन, चला का नवीन प्रॉब्लेम घेऊ. ओके चलो. हा, प्रॉब्लेम माहित नाही, वाजवा टाळ्या. कशाला प्रॉब्लेम माहित नाही? हा चला ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या, आपण हे आपल्या आवडीचं घेतलं होतं, त्याच्यानंतर हे 20, एक 3 आणि एक 2 असं काहीतरी घेतलं होतं, बरोबर आहे प्रॉब्लेम. ओके चलो, 3 आणि हे 2. तर पहा, लक्ष द्या, हे 12 व्होल्ट आहे आणि सर्व कॅपॅसिटन्स हे मायक्रो फॅराड मध्ये आहे. द चार्ज अँड पोटेन्शियल ऑन इच कॅपॅसिटर काढत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आज आवाज छान येतोय का रे? काल आवाज जरा कमी येत होता म्हणतात का, आज काही फरक नाही पडला, तेवढाच येतोय का, आज जरा जास्त येतोय आवाज, सांगा बरं जरा. ओके चलो, ठीक आहे, आज आवाज येतोय. ओके चला, तुम्ही म्हटल्याप्रमाणे म्यूट केलं नाही का सर्वांना? ओके चलो, म्यूट ऑल, राईट. ओके चलो. तर पहा, लक्ष द्या आता, जेव्हा आपण चार्ज अँड दंडानाडन, ओके, तर याच्यामध्ये चार्ज आणि जेव्हा पोटेन्शियल ऑन इच कॅपॅसिटर काढत असतो, तेव्हा काय सांगितलंय की जोपर्यंत एक कॅपॅसिटर येत नाही तोपर्यंत इक्विव्हॅलंट डायग्राम मेथड करायचे. हे 3 आणि हे 2 सिरीज मध्ये आहेत का पॅरलल मध्ये आहेत सांगा लवकर, आणि त्यांचं इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती येते ते डायरेक्ट सांगा मला. चला, तुम्हाला प्रॉब्लेम येतोय आता हे मला एवढं माहिती आहे, फक्त तुम्ही घाबरताय सोडवायला, व्यवस्थित चूक न करता एकदम तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम. हे 12 व्होल्ट आहे, हे 20 मायक्रोफॅराड, हे पॅरलल आहे, तर इथं किती लिहायला पाहिजे मी? व्हेरी गुड. चलो, 3 + 2 5. आता पहा, हे 2 कॅपॅसिटर परत कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत. तर मी इथे काय लिहायला पाहिजे? हे 12 व्होल्ट आणि या दोन्हीच्या ऐवजी एकच कॅपॅसिटर, कितीचा? C1 C2 अपॉन C1 प्लस C2, दॅट इज 20 × 5 अपॉन 25. किती आलं हे? 4 आलं का? चला, आन्सर आले का तुमचे? पटपट पटपट आन्सर केला असाल टाईप. अरे 4 कोणाचंच कसं आलं नाही. परत हे 20 आणि हे 5 कसे आहेत? हा राईट, व्हेरी गुड. पहा, तर सिरीज मध्ये आहेत, तो C1 C2 अपॉन C1 प्लस C2, तर हे येणार 4 येणार, आणि हे 12 व्होल्टची बॅटरी आहे, 4 व्होल्टचा कॅपॅसिटर आहे. तर चार्ज किती येणार पहा बरं. Q इज इक्वल टू काय फॉर्म्युला? Q इज इक्वल टू C × V. Q इज इक्वल टू C × V. चार्ज किती येणार सांगा मला? याच्यावरती चार्ज किती येणार? या कॅपॅसिटर वरती चार्ज किती येणार सांगा पटकन. चलो,
48 कुलम, व्हेरी गुड. 12 इंटू 4 येणार आहे. 12 इंटू 4 48 कुलम एवढा चार्ज आला या कॅपॅसिटर वरती. आता याच्यावरती आला, इथून आपल्याला रिव्हर्स मॅनरने सॉल्व्ह करत जायचंय. व्हेरी गुड. तर रिव्हर्स मॅनर्सने सॉल्व्ह करत जाताना ऍक्च्युली या कॅपॅसिटर आहे 4 फॅराडचा 4 मायक्रो. ऍक्च्युली हे मायक्रो कुलम यायला पाहिजे, लक्ष द्या. हे मायक्रो कुलम, कारण कॅपॅसिटी सर्व आपण मायक्रो फॅराड मध्ये घेणार आहोत, त्याच्यामुळे चार्ज सुद्धा मायक्रो कुलम मध्ये येणार. सो आता पहा, 12 इंटू 4 48 मायक्रो कुलम झालेला आहे. पण ऍक्च्युली हा एक कॅपॅसिटर नव्हता, ऍक्च्युली 2 कॅपॅसिटर आहेत आधीच्या स्टेपमध्ये. आणि हे 2 कॅपॅसिटर कसे आहेत? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये काय सेम असतं? पटकन 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 पटकन. सिरीज मध्ये काय सेम असतं? राईट, व्हेरी गुड. म्हणजे याच्यावरती 48 कुलम चार्ज आला पाहिजे, याच्यावरती 48 कुलम चार्ज आला पाहिजे. मग डिवाइड काय होणार? व्हेरी गुड. चला, डिवाइड काय होणार? मग पोटेन्शियल होणार. मग पोटेन्शियल किती करणार? याच्यावरती चार्ज माहिती आहे, कॅपॅसिटन्स माहिती आहे. व्ही चा फॉर्म्युला काय आहे? क्यू बाय सी, कारण सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही असतं, बरोबर आहे. व्हेरी गुड. तर डिवाइड व्ही होणार, तर व्ही चा फॉर्म्युला क्यू बाय सी. क्यू किती आलाय? 48 अपॉन हे किती आहे? 20. तर हे किती होतं पहा बरं? 2.4 व्होल्ट झालं. इथे किती झालं? 2.4 व्होल्ट ह्याच्यावरती पोटेन्शियल आलं. मग आता तुम्ही ऍक्च्युली डायरेक्ट काढू शकता. पहा, टोटल 12 व्होल्ट भेटलेला आहे. जर इथं 2.4 गेलं तर इथं उरतं किती? इथं उरतं किती? 2.4 जर इथं गेलं तर हे उरतं 9.6. किंवा तुम्ही असं कॅल्क्युलेट करू शकता, चार्ज 48 अपॉन हे येणार 5, हे सुद्धा किती येणार? 9.6 येणार. व्हेरी गुड. म्हणजे या कॅपॅसिटर वरचा चार्ज आलाय, या कॅपॅसिटर वरचं पोटेन्शियल आलंय, या कॅपॅसिटर वरचा चार्ज आलाय, या कॅपॅसिटर वरचं पोटेन्शियल आलंय. आता परत हा कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर चेंज झाला नाही, म्हणजे जशाच तशा व्हॅल्यू. कशा? की याच्यावरती चार्ज आहे 48 मायक्रो कुलम ऍक्च्युली, आणि पोटेन्शियल आहे व्ही इज इक्वल टू 2.4 व्होल्ट. आणि ऍक्च्युली हा 5 मायक्रो फॅराडच्या ऐवजी 3 आणि 2 कसे आहेत? पॅरलल आहेत. इथे काय सेम असणार सांगा मग? इथून इथे जाताना काय सेम असणार? व्हेरी गुड, व्ही सेम असणार. व्ही किती आले इथे? 9.6. therefore potential on this capacitor is also 9.6. potential on this capacitor also 9.6. राईट. पोटेन्शियल आला आपल्याला, दोन्ही याच्यावरती पोटेन्शियल आलं. मग आता चार्ज कसा काढणार? परत क्यू इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला वापरायचा? सी इंटू व्ही. सी आहे 2 मायक्रो आहे, ते लक्षातच ठेवणार होतो आपण. इंटू 9.6. हे पहा किती येतं याच्यामध्ये? 19.2 आलं. 19 पॉईंट किती आलं? 2. आता 48 मधला 19.2 गेल्यावर इकडे उरतो किती पहा, किंवा याचा फॉर्म्युला वापरा. क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही. सी आहे 3 इंटू व्ही आहे 9.6. सो राईट आहे का पहा बरं? व्हेरी गुड. क्लिअर आलं का? चला, हा चला, सर्वांचे आन्सर टाकत आलेले आहेत, सर्वांनी सॉल्व्ह केला आपण प्रॉब्लेम, असं कन्सिडर करूया आपण. प्रत्येक कॅपॅसिटर वरचा चार्ज, प्रत्येक कॅपॅसिटर वरचा पोटेन्शियल. क्लिअर आहे? एकदम व्यवस्थित क्लिअर आहे का? हा चला, व्हेरी गुड. ओके, चलो राइट इट डाउन. व्हेरी गुड. लिहून घ्या. व्हेरी गुड. नाही रे, जोश मध्ये मी नेहमीच असतो, असं काही नाही. आपण एकदा आलेलेच फॉर्म मध्ये, करोना असो ना फरोना असो, आहे का नाही. थोडस तुम्हाला बघितल्यामुळे नसल्यामुळे मध्येच कस तरी वाटायला सुरू झालं होतं, पण आता बघतोय की तुम्हाला थोडं 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 तरी दिसतंय की तुम्ही, त्याच्यामुळे फॉर्म मध्ये, एकदम फॉर्म मध्ये. आता आपण आपला फॉर्म आता नाही जाणार. चलो डन डन डन.
दंडनाडंगा. ओके, हेडिंग टाका कॅपॅसिटर हॅव्हिंग मोर दॅन वन डायइलेक्ट्रिक. हेडिंग टाका कॅपॅसिटर्स हॅव्हिंग मोर दॅन वन डायइलेक्ट्रिक्स. हेडिंग टाका ते कशाला करायचे अजून गुट्टे, तुला जमतच नाही बघ, काहीतरी वेगळंच पाहिजे तुला. कशाला पाहिजे व्हाईट बोर्ड? हा, गप दिसालाय की एवढा मोठा व्हाईट बोर्ड आहे, अजून कसला व्हाईट बोर्ड पाहिजे तुला? ठीक आहे, चलो काय पाहिलं आपण? कॅपॅसिटर हॅव्हिंग मोर दॅन वन डायइलेक्ट्रिक. तर पहा, लक्ष द्या. ठीक आहे, ते मला तसलं ते म्हणजे बसून लेक्चर घ्यायला थोडस अवघड जातं, असं असं उड्या मारत लेक्चर. अरे काय करताय सर? ठीक आहे, ठीक आहे. हा बोर्ड आहे, एवढा एवढा बोर्ड आहे, थोडस रेकॉर्डिंग पण असते आपले. ठीक आहे, ते बसून लेक्चर मला ते तुम्हाला पण थोडा त्रास होईल. एवढा बोर्ड आहे की मोठा आपल्याला, एवढा वाईट आहे अजून. ठीक आहे, ओके चलो पहा, लक्ष द्या. एकतर आधीच एवढी जागा भेटायली क्लासमध्ये, असं एकदम मस्त कसं भारी वाटतंय, आणि त्याच्यात पण आम्हाला बसून लेक्चर घ्या म्हणते, काहीतरी वेगळंच तुझं. हा चलो पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये मी काय एवढा फॉर्म मध्ये येते का मलाच माहिती नाही, एकदम हाय यातून काय करणार काय नाही. ठीक आहे, ओके चलो. सकाळचे लेक्चर शांत होत आहेत रे, आता संध्याकाळी जरा लयच फॉर्म यायलाय काय माहिती. ठीक आहे, ओके चलो. कॅपॅसिटर हॅव्हिंग मोर दॅन वन डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, म्हणजे मोर दॅन वन डायइलेक्ट्रिक ऍक्च्युअली. ठीक आहे, म्हणजे पहा, तुम्ही जर ट्राय केला असेल कॅपॅसिटर सॉल्व्ह करायचा, तर तुम्हाला नक्कीच असं काहीतरी आढळून आलं असेल की हे कॅपॅसिटर प्लेट आहे, त्याच्या एका पार्ट मध्ये काहीतरी K1 नावाचा डायइलेक्ट्रिक ठेवलाय, आणि दुसऱ्या पार्ट मध्ये K2 नावाचा डायइलेक्ट्रिक आहे. राईट आहे, बरोबर आहे. तर आता पहा, लक्ष द्या. अशा केस मध्ये कसं करायचं? 2 मिनिट, मी प्रॉब्लेम पण घेतो लगेच. प्रॉब्लेम घेतला की लगेच क्लिअर पण होतो. ओके चलो, ठीक आहे. तर पहा की अशा केसमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर सॉल्व्ह कसं करायचंय, K1 आणि K2. याच्यामध्ये लक्षात आलं का की हे पूर्ण एक कॅपॅसिटर होतं, पण एकीकडे इकडे ठेवलाय, एकीकडे इकडे ठेवलाय. समजा हा डिस्टन्स D1 आहे आणि हा डिस्टन्स D2 आहे. हा डिस्टन्स D1 आहे आणि हा डिस्टन्स D2 आहे. एरिया सेम आहे, पहा इथून एवढा एरिया याच्यासाठी सुद्धा, इथून एवढा एरिया याच्यासाठी सुद्धा. एरिया सेम आहे, डिस्टन्स वेगवेगळा आहे. एरिया सेम आहे, डिस्टन्स वेगवेगळा आहे. तर हे कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहेत असं कन्सिडर करायचे तुम्ही. हे कॅपॅसिटर कसे आहेत? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये मग कसं करणार तुम्ही? सिरीज मध्ये काय आहे फॉर्म्युला सांगा बरं. सिरीज मध्ये फॉर्म्युला काय आहे? 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 किंवा C1C2 अपॉन C1 प्लस C2. ठीक आहे, तर मग आता C1 कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? C1 कसं कॅल्क्युलेट करणार पहा. ए एप्सिलॉन नॉट K1 अपॉन D1, कारण पहिल्यासाठी डिस्टन्स किती आहे? D1 आहे. पहिल्यासाठी डिस्टन्स किती आहे? D1. आणि दुसऱ्यासाठी C2 इज इक्वल टू काय फाइंड करणार? ए एप्सिलॉन नॉट याच्यासाठी K2 अपॉन D2. पहा, पहिलं येतो इथपर्यंत कॅपॅसिटर ज्याचं की डिस्टन्स आहे D1 पण एरिया पूर्ण आहे A. डिस्टन्स आहे D1, एरिया पूर्ण A आहे, आणि त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय घेतला? K1. अशी आली व्हॅल्यू C1 ची.
त्याचप्रमाणे C2 ची व्हॅल्यू काय आली A एप्सिलॉन नॉट K2 आणि डिस्टन्स आहे D2. आणि मग हे दोन कॅपॅसिटर कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला कन्सिडरिंग ऍज अ सिरीज मध्ये असल्यानंतर आपण 1/C = 1/C1 + 1/C2 असं कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर याच्यासाठी डी वेगळा असणार, याच्यासाठी डी वेगळा असणार, लिहून घ्या. असे असल्यानंतर हे आपल्याला सिरीज मध्ये कॉम्बिनेशन कन्सिडर करायचे. याच्यासाठी शॉर्ट फॉर्म्युला पण सांगणार आहे मी. इथेपर्यंत झालं का? डन. याच्यासाठी शॉर्ट फॉर्म्युला पहा. याच्यामध्ये की C डॅश इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट अपॉन, आता लक्ष द्या, A एप्सिलॉन नॉट अपॉन याच्यामध्ये प्रॉब्लेम पहा, लक्ष द्या, आधी हे घेऊया. फॉर्म्युला पहा, A एप्सिलॉन नॉट D मायनस T1 प्लस T2 अप टू Tn आणि प्लस, पहा लक्ष द्या फॉर्म्युला कशा पद्धतीचा आहे. याच्यामध्ये हे झालं D मायनस T1 T2, हे पूर्ण हे केलात, हे ब्रॅकेट इथपर्यंत, आणि प्लस T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2 अप टू Tn अपॉन Kn. फॉर्म्युला पाहायला जरा अवघड वाटत असेल, कसं वापरायचं ते सांगतो मी. समजा इथं मी फक्त दोन लेयर दिल्यात, K1 K2, बरोबर आहे का नाही. समजा इथे अशा n लेयर दिलं, असं दिलं तुम्हाला की इथं K1 आहे, इथं K2 आहे, इथं K3 आहे, असं K5 पर्यंत आहे, बरोबर आहे. तर मग तेव्हा फॉर्म्युला कसा, एरिया तर सर्वांचा सेम आहे, एप्सिलॉन नॉट टोटल डिस्टन्स, डी म्हणजे टोटल डिस्टन्स, मायनस T1 किंवा D1 कन्सिडर करा. T1 म्हणजे थिकनेस ऑफ फर्स्ट डायइलेक्ट्रिक, T2 म्हणजे थिकनेस ऑफ सेकंड डायइलेक्ट्रिक, Tn म्हणजे थिकनेस ऑफ nth डायइलेक्ट्रिक, प्लस T1 अपॉन K1 त्याची थिकनेस अपॉन त्याचा K1 प्लस त्याची थिकनेस अपॉन त्याचा K1, कुठपर्यंत, जेवढे डायइलेक्ट्रिक आहेत तिथपर्यंत. जर 2 आलं तर असा सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, मोर दॅन 1 म्हणजे मोर दॅन 2 आलं तर हे डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं. ओके. फॉर एक्झाम्पल याच एक्झाम्पलला आपण ट्राय करूया. कसं करणार, C डॅश इज इक्वल टू एरिया, टी आणि प्लस ओळखू येत नाही म्हणजे पहा आपला प्रॉब्लेमच आहे तो. T1 प्लस T2 प्लस Tn आणि हे T1 प्लस म्हणजे प्लस इथे प्लस T आहे, हे प्लस. फॉर्म्युला कळते की याच्या या ब्रॅकेट मध्ये T वापरले, ब्रॅकेटच्या बाहेर आणि मध्ये इकडे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. ठीक आहे, कळते का. थोडस वाटलं तर स्क्रीनशॉट काढून नंतर थांबून पहा वाटलं तर. ठीक आहे. लय घाम येतो रे, आपटच घाम यायला, काय करणार, गरमी. ओके चल. तर आता 2 साठी कसं ट्रू असणार, हे ऑलवेज ट्रू आहे. कसं, A एप्सिलॉन नॉट अपॉन हे टोटल डिस्टन्स किती आहे, समजा D आहे, टोटल डिस्टन्स D आहे, ओके सर, मायनस T1 म्हणजे D1 प्लस T2 म्हणजे D2 आणि प्लस T1 अपॉन K1 म्हणजे D1 अपॉन K1 प्लस D2 अपॉन K2. आता इथे पहा, D1 प्लस D1 प्लस D2 म्हणजे हे टोटल Dच आहे, हे टोटल हे किती आहे, टोटल Dच आहे, D1 प्लस D2. मग हे D आणि हे D1 प्लस D2 कॅन्सल होईल. आपला फॉर्म्युला काय येईल, C डॅश इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट D1 अपॉन K1 प्लस D2 अपॉन K2. हा शॉर्ट फॉर्म्युला एकदम.
ते T1च्या जागी आपण D1च घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे प्लस मायनसचा पण आपल्याला घोळ झाला नसता, आहे का नाही? ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. दंडनाडन झालं की सांगा मला. अजून क्लिअर करतो मी, हे लिहून घ्या फॉर्म्युला जरासं क्लिअर व्यवस्थित करतो मी. दंडनाडन झालंय? खूप लवकर दंडनाडन करताय. अजून साइड पाहिजे? ओके. ते नेट टाका रे, ते तसल्या फॉन्ट मध्ये मला न कळत नाही. ओके. अरे बापरे, चलो. तर इथे हे अरेंजमेंट लक्षात घ्या, इथे हे अरेंजमेंट लक्षात घ्यायचे की इकडे एक आहे, इकडे एक आहे, आणि त्याच्यामध्ये की K1 आणि K2 अशा प्रकारे आहेत. यालाच पहा मी कसं करतो. जर समजा हेच कॅपॅसिटन्स याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे का नाही सांगा बरं, पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. आता काय फरक आहे? आधी दोन्ही केसमध्ये एरिया सेम होता, डिस्टन्स वेगळा होता, बरोबर आहे? हे दोन्ही केसमध्ये एरिया सेम होता, डिस्टन्स वेगवेगळा होता. आता पहा इथे काय झालेलं आहे की याच्यामध्ये याला एरिया एवढीच प्लेट भेटली, डिस्टन्स तर दोघांसाठी पण डीच आहे, डिस्टन्स तर दोघांसाठी पण कसा आहे, डीच आहे. पण याला काहीतरी पहिला एरिया समजा A1 भेटला आणि याला एवढा एरिया समजा काहीतरी A2 भेटला, तर C1 करणार आपण. कसं कॅल्क्युलेट करणार C1? A1 इप्सिलॉन नॉट K1 अपॉन D, आणि C2 करणार आपण A2 इप्सिलॉन नॉट K2 अपॉन D. बरोबर आहे? डायग्राम मस्त आली ना? थँक्यू. तर याच्यामध्ये ठीक आहे, तर हे आपण सिरीज मध्ये कन्सिडर केलं होतं हे कॉम्बिनेशन. हे कॉम्बिनेशन आपल्याला पॅरलल कन्सिडर करायचंय, हे कॉम्बिनेशन आपल्याला पॅरलल कन्सिडर करायचंय. मग पॅरलल मध्ये इफेक्टिव्ह C असतो C1 प्लस C2, therefore effective capacitance will be A1 epsilon naught K1 upon D plus A2 epsilon naught K2 upon D, किंवा DD सेम आहे. याला फॉर्म्युला मग तुम्ही असा लिहू शकता, C इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन D आणि ब्रॅकेट मध्ये A1 K1 प्लस A2 K2. जर अजून असतील तर अजून वाढवा. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? ओके, सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला.
मग आता मला सांगा, आधी हे कॉम्बिनेशन कसं आहे सांगा मला, सिरीज वाला आहे का पॅरलल वाला? हे कॉम्बिनेशन आहे, याच्यामधला फर्स्ट वाला फॉर्म्युला वापरायचा का सेकंड वाला फॉर्म्युला वापरायचा? कसं आहे? सिरीज वाला. व्हेरी गुड. फर्स्ट वाला. जरी आपल्याला असं दिसलं असलं, आपण असं नाही पाठ करायचं की एका खाली एक असले की असं आणि एका नंतर एक असले की असं. याचा पहा की हा एंड आणि हा एंड, इथे दोघांना डिस्टन्स सेम नाही, दोघांचा एरिया ऍक्च्युली सेम आहे. दोघांचा एरिया ऍक्च्युली कसा आहे? सेम आहे. दोघांचा एरिया ऍक्च्युली सेम आहे, पण डिस्टन्स D1 आहे आणि याचा डिस्टन्स D2 आहे. जर तुम्हाला असं जर दिलं कॅल्क्युलेट करायला, मी याला समजा हा डिस्टन्स घ्या 6 mm आणि हा डिस्टन्स घ्या 2 mm. ठीक आहे, नाहीतर छोट्याचं 2 mm घ्या आणि याला 6 mm घ्या. कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन मध्ये जास्त नका समजू, कॉन्फिगरेशन कॅल्क्युलेशन तुम्ही घरी पण प्रॉब्लेम करू शकता. ठीक आहे, की याचं D1 2 mm आहे, याचं D2 6 mm. समजा एरिया आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलाय किंवा 1 मीटर स्क्वेअर घेऊया. एरिया काय घेऊया? 1 मीटर स्क्वेअर. तर आता याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, आधी C1 काढा, C2 काढा आणि त्याच्यानंतर करा, किंवा शॉर्ट फॉर्म्युला लास्टला आपण जेव्हा डिराईव्ह केला होता तेव्हा आपण लक्षात घ्या. C इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला? A एप्सिलॉन नॉट अपॉन D1 अपॉन K1 प्लस D2 अपॉन K2. हा शॉर्ट फॉर्म्युला आला होता लास्टला, लक्षात असेल तर. सो एरिया जर 1 घ्यायचा असेल, इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 8.85 इंटू 10⁻12 अपॉन D1 आहे 2 mm, सॉरी टू mm म्हणजे 2 इंटू 10⁻³ अपॉन K किती आहे? 2च आहे, प्लस D2 आहे 6 mm म्हणजे 6 इंटू 10⁻³ अपॉन K2 आहे 4. तर याचा लास्ट पर्यंत जर आन्सर काढायचा असेल तर पहा, हे 8.85 इंटू 10⁻12 अपॉन हे आलं 1 इंटू 10⁻³ प्लस हे किती येतं? 1.5 इंटू 10⁻³ या दोघांची बेरीज 8.85 अपॉन 2.5 इंटू 10⁻³ वरती जाऊन +3 होईल, -12 + 3 -9. कॅल्क्युलेशन पार्ट आहे, पण हा तुम्ही शॉर्ट वाला फॉर्म्युला वापरू शकता इथे. चला, जर समजलं असेल, हे जर समजलं असेल, कॅल्क्युलेशन पार्ट तुम्ही करू शकता, पण हे जर समजलं असेल तर एकच मी अवघड प्रॉब्लेम घेतो. हे जर समजलं नसेल तर अजून असं याच्यासारखा एक प्रॉब्लेम घ्यावा लागेल, ते तुमच्या आन्सर वरती डिपेंड आहे. अवघड प्रॉब्लेम हे जर समजलं असेल तर यस, नाहीतर नो याच्यामध्ये. राईट, ठीक आहे, यस यस, ओके ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, तर आपण थोडासा अजून याला कॉम्प्लिकेट करता येते का पाहूया, याच प्रॉब्लेमला कॅल्क्युलेट करता येते का पाहूया. काय म्हणतोय शुभम? शुभमने म्हणजे जबरदस्त असं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला घ्यायचं. पेटला की डायरेक्ट IIT ऍडव्हान्सचे प्रॉब्लेम घ्या म्हणतो आणि नंतर म्हणतो नाही सर असं नाही. ठीक आहे, ओके, झाले का? लिहून झाले का पण तुमचं? ओके, एक प्रॉब्लेम करूया, एवढा काही अवघड नाहीये, तुम्हाला समजणारच घेणार आहे मी, पण लिहून झालंय का? ओके, चलो, ओके, डन. हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह केला की याच्यावरचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नो
ओके चलो. शक्तिमान, कारण वायर अडकलं होतं त्याच्यामुळे रिव्हर्स. ठीक आहे, ओके चलो. तर पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये लिहा, क्वेश्चन लिहा. फाइंड आउट ठीक आहे. आपला रेकॉर्डेड व्हिडिओ पण असेल, रेकॉर्डेड व्हिडिओ परत पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, जर आता समजा काही लॅग होते, नेटवर्क प्रॉब्लेम येत असेल, डिस्टर्ब होत असेल, आपण फिक्स टाइम याच्यासाठीच ठेवलाय की या टाइम मध्ये तुम्ही असं जसं फिजिकल लेक्चर आहे त्याप्रमाणे तुम्ही कुठेही तुम्हाला जिथे डिस्टर्ब होणार नाही असंच बसायचं. इकडे इकडे थोडं सुद्धा लक्ष गेलं नाही पाहिजे, आहे का नाही. तर जसं जसं की तुम्ही मी शिकवत असताना फिजिकल क्लासमध्ये कसं अशा माना तुमच्या सरळ अशा असतात, बरोबर आहे का नाही, कारण मी असं इकडे असतो ना त्याच्यामुळं. तसंच बसायचे इथं पण, की म्हणजे मी जिकडे असतो तशा माना असतात ना फिजिकल क्लासमध्ये, त्याचप्रमाणे बसायचंय. ठीक आहे, ओके चलो. लक्ष द्या की हा, म्हणजे मी इकडे गेलो की माना अशा होतात, नाहीतर अशाच असतात तुमच्या सरळ. ओके. फाइंड द रिझल्टंट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर फॉलोइंग डायग्राम. क्वेश्चन लिहा. फाइंड द रिझल्टंट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर फॉलोइंग डायग्राम. फाइंड द रिझल्टंट. हे मला डायग्राम इथं का काढायची सवय लागली मधात. आपण इथं साईडला काढत जाऊ डायग्राम आणि मग इकडे सॉल्व्ह करत जाऊ. ठीक आहे, ओके. हाय हाय, ये क्या कर रहे हो सर? ओ, बताता हूँ बताता हूँ बताता हूँ बताता हूँ. ये है K1 और इसका कांस्टेंट, इसको क्या बोलेंगे हम? K1 इधर है, K2 लिखेंगे और इधर रखेंगे हम K3 अलग वाला. ओके सर, ए अगर कैप एरिया ए लेना है और ए एरिया A/2 लेना है. ओके सर, ए डिस्टेंस पूरा डी है और इतना सा डिस्टेंस ए है D/2. वी हैव टू फाइंड द इफेक्टिव डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हे लयच डेंजर केलं सर. आम्हाला पॅरलल आणि सिरीज शिकवलं होतं, असं दोन मस्त पैकी असं दोघांचं मिक्स केलंय. अरे वा 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 वा, मजा येणार मजा येणार मजा येणार. हे झालं की झालं झालं, हे झालं की झालं आपलं. क्लिअर आहे. तीन प्रकारचे कॅपॅसिटन्स दिसत आहेत तुम्हाला, तीन प्रकारचे कॅपॅसिटन्स. आधी त्यांना आपण नावं लिहून देऊया. याला आपण C1 करूया, इथे आपण C2 करूया आणि इथे C3. हा, मीच करणार आहे, मी तुम्हाला नाही करणार. सांग मला, मला तेवढं आहे की तुमच्यावरचा, म्हणजे तुम्हाला चांगलंच ओळखून आहे ना मी, आहे का नाही. ठीक आहे, ओके. तर पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये तीन कॅपॅसिटर आहेत एवढं तरी तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आणि काय सांगितलंय, जर एरिया जर सेम असेल, एवढं लक्षात ठेवायचं, दोन कॅपॅसिटरचा जर एरिया जर सेम असेल तर ते कॅपॅसिटर जे आहेत ते डिस्टन्स वेगवेगळं असतं एरिया सेम असल्यावर, आणि ते आपण ऍज अ सिरीज कन्सिडर करतो. आणि जर एरिया वेगवेगळा असेल, डिस्टन्स सेम असेल, तर ते कॅपॅसिटर आपण पॅरलल कन्सिडर करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कन्सिडर दीज टू कॅपॅसिटर्स. These two capacitors are in series or parallel. आन्सर द्यायचे तुम्हाला. इथं याच्या इकडे काय आहे सोडून द्या. इथे आहे K2 C2, एरिया A/2 आहे, आणि इथे हे आहे. तर कसे आहेत? पॅरलल आहेत. व्हेरी गुड. हे याच्या राईट साइडला हे दोन कॅपॅसिटर कसे आहेत? पॅरलल आहेत. व्हेरी गुड. आणि याचा एरिया A/2, म्हणजे याचा पण एरिया किती असणार? खालच्याचा एरिया काय असणार? A/2, राईट. याचा एरिया A/2, याचा एरिया A/2. आणि टोटल डिस्टन्स जर D आहे, इथला डिस्टन्स D/2, म्हणजे इथला पण डिस्टन्स काय येणार आपल्याला? D/2 येणार. इथला डिस्टन्स D/2 आहे, तर इथला पण डिस्टन्स काय येणार? D/2. व्हेरी गुड. तर आता पहा, C2 आणि C3 ऍज, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मी काहीच म्हणलं नाही, C2 आणि C3 हे कसे आहेत? पॅरलल आहेत. मग या दोघांचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जर आपण काय घेतला, या दोघांचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जर C' घेतला, तर C2 प्लस C3. फॉर्म्युला कोणताच माहित नाही सर मला. तुम्ही आता सांगितलं तर आम्हाला रिवाइज करायला टाइम भेटला नाही. आता आम्ही क्लास झाल्यानंतर ते फॉर्म्युले पाठ करणार आहोत आणि प्रॉब्लेम सोडवणार आहेत. आता मला काहीच माहित नाही. पण सर तुम्ही पहिल्या लेक्चरला सांगितलेला फॉर्म्युला आठवतो की पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी एवढं माहिती आहे मला
एरिया एप्सिलॉन नॉट के अपॉन डी, सी म्हणजे बरोबर आहे. मग यासाठी मी C2 इज इक्वल टू कसं लिहिणार पहा. C2 इज इक्वल टू C2 ला एरिया त्याचा किती आहे, त्याचा एरिया आहे A/2, त्याच्यानंतर एप्सिलॉन नॉट त्याचा के किती आहे K2 अपॉन डी त्याचा डिस्टन्स किती आहे D/2. C3 परत त्याचा एरिया A/2 एप्सिलॉन नॉट त्याचा कॉन्स्टंट K3 अपॉन त्याचा डिस्टन्स D/2. हे 2 आणि हे 2 एका खाली एक कॅन्सल होईल, इथे पण एका खाली एक कॅन्सल होईल. हे येणार A एप्सिलॉन नॉट K2 अपॉन डी आणि हे येणार A एप्सिलॉन नॉट K3 अपॉन डी. राईट. सो C डॅश काढतोय आपण हा. आता C डॅश इज इक्वल टू C2 प्लस C3. C डॅश कस काय दिसत नाही प्रथमेश? मित्र डार्क पेन वापरतोय, क्लियर दिसत नाही. क्या करे अभी इसको. क्लियर आहे? थोडस नेट आलं की थोडस झिरमिर 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 होते, थोडस सहन करा. ठीक आहे याच्यामध्ये. ओके पहा तर याच्यामध्ये ओके ठीक आहे. तर मग C डॅश इज इक्वल टू C2 प्लस C3. C2 किती आलंय A एप्सिलॉन नॉट K2 अपॉन डी आणि C3 किती आलंय प्लस A एप्सिलॉन नॉट K3 अपॉन डी. ओके सर, हे कॉमन घेऊ शकतो मी. A एप्सिलॉन नॉट डी, A एप्सिलॉन नॉट डी कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये राहणार K2 प्लस K3, K2 प्लस K3. राईट. क्लिअर आहे का इथपर्यंत? सांगा बरं मला, क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे का? ओके व्हेरी गुड. ठीक आहे. ओके ओके व्हेरी गुड. ओके. तर पहा आता आता या दोघांचा रिझल्टंट भेटला, या दोघांचा रिझल्टंट भेटला. आता या दोघांना मी एकच कॅपॅसिटर असा कन्सिडर केला आणि हा एक कॅपॅसिटर कन्सिडर केला. सो C1 आणि या दोघांसाठी मी काय घेतलाय C डॅश घेतला. या दोघांसाठी काय घेतलाय मी C डॅश. C1 आणि C डॅश आर वन आफ्टर अनदर, दॅट इज दे आर इन पॅरलल और सिरीज. कशा आहेत ते सांगा चला लवकर. सिरीज मध्ये आहेत. व्हेरी गुड. ते कसे आहेत सिरीज मध्ये. सो आपल्याला काढावा लागणारा जो रिझल्टंट आहे, आपल्याला जो काढावा लागणारा जो रिझल्टंट C आहे तो हा C1 जर असेल तर सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये फॉर्म्युला वापरतो आपण C1 C डॅश अपॉन C1 प्लस C डॅश. बरोबर आहे. C1 C डॅश अपॉन C1 प्लस C डॅश. या दोघांना C डॅश घेतले दोघांचं मिळून आणि C1 म्हणजे हा. C1 C डॅश तर माहिती झालाय. C1 पण लगेच काढून घेऊया इथे. C1 इज इक्वल टू काय येते पहा. C1 इज इक्वल टू, आता याच्यासाठी एरिया किती आहे पूर्ण एरिया आहे, याच्यासाठी एरिया किती आहे पूर्ण आणि डिस्टन्स आहे D/2. देअरफॉर एरिया पूर्ण एप्सिलॉन नॉट K1 अपॉन D/2. हे खालच्याच्या खाली आहे, हे वर जाणार. C1 येणार 2A एप्सिलॉन नॉट K1 अपॉन D. C1 आलेला आहे 2A एप्सिलॉन नॉट K1 अपॉन D. क्लिअर आहे आता? मग आता इथे व्हॅल्यू ठेवायची. आता कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं वाटू शकतं, घाबरायचं बिलकुल नाहीये याच्यामध्ये. की C1 हे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स C रिझल्टंट आहे. हा काय आहे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स C रिझल्टंट. C रिझल्टंट. मग पहा की C रिझल्टंट C इज इक्वल टू C1. C1 म्हणजे कोण आहे 2A एप्सिलॉन नॉट, 2A एप्सिलॉन नॉट K1 अपॉन D इंटू C डॅश, इंटू C डॅश. C डॅश काय A एप्सिलॉन नॉट अपॉन D इंटू K प्लस K2. ओके. आणि अपॉन C1 प्लस C डॅश. C1 किती आहे C1 किती आहे
C1 आहे 2a एप्सिलॉन नॉट K1 अपॉन डी प्लस आहे सी डॅश किती आहे ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी इंटू K1 K2 प्लस K3 ऍक्च्युली इथे K2 प्लस K3 आहे K2 प्लस K3 लक्षात आलं का कॅल्क्युलेशन मोठं वाटू शकते बाकी बिलकुल काही अवघड नाहीये फक्त कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये बरोबर आहे इथेपर्यंत लिहून घ्या याच्या पुढची स्टेप सांगतो मी इथेपर्यंत लिहून घ्या आन्सर हेच नाही याला शॉर्ट मध्ये करायचे आपल्याला परत आपल्याला काय विचारलंय फाइंड द रिझल्टंट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट विचारलंय आन्सर हेच नाही शुभम आन्सर अजून पुढे आहे इथेपर्यंत लिहून घ्या हो छान अवघड करू काहीच नाही घरी जाऊन एकदा परत पहा सर्व क्लिअर होईल कॅल्क्युलेशन आले कीच तुम्ही भीता बघा हे पहा फिजिक्स एकदम भारी आहे याच्यामध्ये फिजिक्स सोडवायला तुम्हाला काहीच वाटत नाही फिजिक्स काय होतं की हे कॅपॅसिटर कसे कन्सिडर करायचे हे दोन पॅरलल केले आणि हे दोन परत सिरीज केले आता हे कॅल्क्युलेशन पार्ट आहे हा तरी मी हे सांगतो ओके व्हेरी गुड ओमकार तूच एक खरा विद्यार्थी आहे का नाही ठीक आहे हा ठीक आहे तुम्ही ग्रेट आहात म्हणून मी ग्रेट आहे ओके हा दोस्त आहे फिजिक्स दोस्त आहे काय आहे रे मला माहिती नाही पाटील सर कोणता आहे पाटील सरचा डायलॉग विशाल असं प्रायव्हेट ना कार्य करू ते बाकीचे म्हणतील काय बडबड करायला सर सर्वांना कळू द्या की काय त्याला तेवढं काय डायलॉग मला नाही माहिती रे कोणता डायलॉग म्हणतोय नाही मी एकदम साधा माणूस आहे रे गरीब माणूस आहे पाटील सर जरासं हुशार आहेत मला कसे माहिती असणार पाटील सरचे डायलॉग मला काय माहित नाही म्हणजे मला हो रे एकदम साधा आहे मला तसे डायलॉग वगैरे काय म्हणजे काय माहिती नाही हा प्रथमेश एकदम एकदम साधा माणूस आहे मी एकदम गरीब काय म्हणजे पहा असं डन ओके चला बाकीच्यांचं डन झालं ओके ओके डन ओके एव्हरीवन डन ओके चलो तर आता हे सर्व आपण काढलंय आपल्याला फक्त आता याच्या पुढे सॉल्व्ह करायचं कशाच्या हे सर्व कॅल्क्युलेट केलंय ओके हे सर्व कॅल्क्युलेट केलंय हे पण सर्व कॅल्क्युलेट केलंय हे पण सर्व झालंय आता याच्या पुढे कसं करायचं ओके सर ओके चल इसमें अभी क्या होगा पहिले हे मल्टिप्लिकेशन आहे हे मल्टिप्लिकेशन जशाच तसं ठेवूया आपण काय करूया याला हे ए इंटू ए स्क्वेअर होणार आहे इप्सिलॉन इंटू इप्सिलॉन स्क्वेअर होणार आहे डी इंटू डी स्क्वेअर होणार आहे पण त्याच्यासाठी आपण त्याला असंच ठेवूया जसं आहे तसं हे 2 आहे 2 ए आहे ए इप्सिलॉन नॉट आहे इप्सिलॉन नॉट K1 आहे K1 ए आहे इप्सिलॉन नॉट आहे याच्या खाली डी आहे याच्या खाली डी आहे इंटू K2 आव सर तेच लिहायचं असलं तर आम्हाला आलं नसतं का तुम्ही काय करायला मग ओके तर आता याच्या खाली आधी ही बेरीज करून घेऊया बेरीज कशी करून घेणार ए इप्सिलॉन नॉट बाय डी जर कॉमन काढलं मी ए इप्सिलॉन नॉट डी जर कॉमन काढलं ओके
तर काय होते सांगा, हे इथे राहतं हे ए एप्सिलॉन नॉट डी जर कॉमन काढलं तर इथे काय राहतं 2k1 राहतं, इथे काय राहतं 2k1 राहतं. सो इथे असणार 2k1 प्लस, आता इथे काय असतं याच्यामध्ये हे जर कॉमन काढलं मी, हे काढलं ए एप्सिलॉन नॉट डी, इथे काय उरतं k2 प्लस k3. लक्षात आलं. मग आता पहा हे डी याला कॅन्सल करेल, हे एप्सिलॉन नॉट ए एप्सिलॉन नॉट कॅन्सल करेल. आता उरते काय पहा 2k1 ए एप्सिलॉन नॉट बाय डी इंटू k2 प्लस k3 अपॉन, हे इथलं तर कॅन्सल झालंय 2k1 प्लस k2 प्लस k3. कृपया करून मॅथ वर दया करा आणि हे 2 आणि हे 2 कॅन्सल नका करू, कारण हे ऍडिशन मध्ये आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यावर कॅन्सल होतं. म्हणजे जर मी जर हे एका साईडला लिहिलं ए एप्सिलॉन नॉट बाय डी असं लिहिलं तर इकडे ब्रॅकेट मध्ये काय राहते 2k1 इंटू k2 प्लस k3 आणि खाली काय राहते याच्यामध्ये हे डी खाली आणलंय हे डी आणि ब्रॅकेट मध्ये राहणार मग 2k1 प्लस k2 प्लस k3. हा तुमचं मॅथ नाही तर आम्ही काय करावं मग, 10वी पर्यंत गोट्या खेळा का रे. हा शुभम म्हणतो आमचं मॅथ नाही, एकतर आपलं तर आधी मॅथ आहे, आपल्याला अजून मॅथ आहे, तुझं तू तर नकोच म्हणू मॅथ नाही आमचं म्हणून. ठीक आहे, साईड चेंज झाली का तुझी. हा बाळ्या नापास होऊन बसशील. ठीक आहे ओके. पहा आता लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. हा लक्ष द्या, व्हेरी गुड. तर पहा लक्ष द्या की हे सी म्हणजे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स. इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स साठी मी पूर्ण म्हणजे त्या सर्वांना जर मी एक घेतलं कॅपॅसिटन्स ज्याचा की एरिया पूर्ण ए आहे, डिस्टन्स डी आहे आणि त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे, जो की आपल्याला काढायचा आहे. तिथं काय म्हणले पहा, फाइंड द रिझल्टंट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मग या कॅपॅसिटन्सला मी जर ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी लिहिलं, हा के म्हणजे इफेक्टिव्ह के, मग हे कॅन्सल, इप्सिलॉन नॉट कॅन्सल, हे डी कॅन्सल. देअरफॉर के इज इक्वल टू काय येतं पहा 2k1 ब्रॅकेट मध्ये k2 प्लस k3 अपॉन 2k1 प्लस k2 प्लस k3. डन डनाडन IIT JEE ट्रिपल IIT काय काय आहे. ठीक आहे. चलो व्हिडिओ ऑन करून लिहून घ्यायचं एवढं. परत एकदा पहा प्रॉब्लेम, तुमच्या पुढेच करताव की रे, तुमचा आशीर्वाद आहे म्हणून करताव. व्हिडिओ ऑन करा बरं, एवढं लिहून घ्या, आपला टाइम झालाय. बघू द्या मला झोप लावू का नाही ते. चलो सर्वांनी लगेच ऑन करा, सांगितले की पटापटा पटापटा पटा ऑन करायचे. जरा विद्यार्थी बघितले की जरा बरं वाटते जरा, आहे का नाही. का म्हणतो ओमकार, टर्म्स पे बैठा हूं. हा कुठेही राहू द्या रे, काय टेन्शन नका घेऊ, आपलेच आहेत सर्वजण, आहे का नाही. हा तुझ्या तर घरी कधीच लाईट नसते, तू चालू कर फक्त, दिसशील तुम्हाला. शुभम नो लाईट म्हणे. चला लिहून घ्या, व्हिडिओ चालू करून लिहून घ्या, बाकीच्यांचे व्हिडिओ चालू झाले नाहीत अजून. कदम प्रथमेश चालू कर की बा, तुला तर बघून लय वेळ झाला, कुठं आहेस, हाळीलाच आहेस का अजून. शर्वरी कुठे गेला प्रथमेश. चला लिहून घ्या बाकीचे.
चला बाकीचे. अरे भद्यानो, ते उशिरा सुरू करणारे काहीतरी ऍडजस्टमेंट करून मग करतायत. इतका वेळ झोपून लेक्चर पाहत होते, ऐका नाही. आता थोडस नीट बसलं आणि असं वही पेन घ्यायचे आणि पटकन 2 मिनिट सरला व्हिडिओ चालू करून दाखवायचं, काम संपत आहे का नाही. चला झालं का लिहून? तुम्हाला बाहेरच पाठवतो, थांबा की. ओके, डन झालंय. ठीक आहे. ओके, तर पहा परत एकदा लक्ष द्या की आज आपण काय पाहिलेलं आहे की जेव्हा कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर when more than one dielectric is present, more than one dielectric is present, कसं आहे मग त्याच्यामध्ये एकतर सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज केव्हा घ्यायचं? जर डिस्टन्स वेगवेगळा असेल D1 D2, त्यावेळेस एरिया काय असतो? सेम. त्यावेळेस कॅपॅसिटन्स वेगवेगळे काढा किंवा कंबाईन साठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. शॉर्ट मध्ये कसं ठेवणार याच्यामध्ये की मी जसं आता याच्या आधीच्या गणितामध्ये C1 आणि C2 सेपरेट काढले, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट असं वापरू शकता, इफेक्टिव्ह C इज इक्वल टू कसं वापरणार आहात? A एप्सिलॉन नॉट, याच्या खाली काय वापरणार तुम्ही? D1 अपॉन K1 प्लस D2 अपॉन K2. आणि समजा असं 2-3 आहे आणि एकाच्या ह्याच्यामध्ये इथे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटच नाही, इथून एवढा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट नाहीच आहे, त्यावेळेस फॉर्म्युला C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट अपॉन D मायनस D1 प्लस D1 प्लस D2 आणि प्लस मग जेवढ्या आहेत त्याच्या D1 अपॉन K1 प्लस D2 अपॉन K2 असं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये असा प्रश्न विचारला जातो, पहा लक्ष द्या, याच्यामध्ये असा प्रश्न विचारला जातो, when thin metal sheet of thickness T is introduced between capacitors. असा कॅपॅसिटर आहे आणि इथे एक अशी मेटल शीट इंट्रोड्यूस केलेली आहे, मेटल ऑफ थिकनेस T, ऑफ थिकनेस T. अजून एक प्रॉब्लेम घेतोय, 5 मिनिट लक्ष द्या. तर याच्या वेळेस हा फॉर्म्युला पहा काय होतो, C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट अपॉन एवढं एकच आहे, म्हणजे समजा याचा K1 असेल, याचा काहीतरी कॉन्स्टंट आहे K1, मग कसं करणार मी? D मायनस एकच D1 प्लस D2 2 आहेत म्हणून इथं एकच आहे, याची थिकनेस किती घेतली मी? T घेतली, प्लस D1 अपॉन K1, याची थिकनेस किती आहे? T आहे अपॉन K1. एवढं आलं पाहिजे. when metal sheet is inserted between the capacitor, but बघा, बट काय होतं की मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे सांगा? मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे सांगा? मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्फायनाइट. व्हेरी गुड, इन्फायनाइट. सो जर इथं इन्फायनाइट जर टाकलं तर एनिथिंग अपॉन इन्फायनाइट इज 0, देअरफॉर A एप्सिलॉन नॉट अपॉन D मायनस T. C फॉर मेटल शीट असा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मी फॉर्म्युला कसा आला ते सांगितलंय. जर T थिकनेसची मेटल शीट टाकली तर कॅपॅसिटन्स काय येतो? A एप्सिलॉन नॉट, समजा बाहेर काहीतरी डायइलेक्ट्रिक K आहे, तर A एप्सिलॉन नॉट K अपॉन D मायनस T. राईट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा डायरेक्ट. मी फॉर्म्युला कसा आला ते सांगितलं या फॉर्म्युल्यावरून. ओरिजिनल काय आहे? A एप्सिलॉन नॉट, D म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन, रिपीट करतोय पहा, D मायनस D1 प्लस D2 म्हणजे या दोघांची बेरीज जेवढं आहे तेवढं, आणि प्लस D1 अपॉन K1 D2 अपॉन K2. पण आता इथे पहा एकच D1 आहे, म्हणजे एकच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ज्याचा की K1 आणि थिकनेस D1 T दिले. किती दिले? T. सो A एप्सिलॉन नॉट, हे D ला D, या D1 प्लस D2 आहे पण इथं एकच आहे म्हणून मी फक्त D1 घेतलं आणि D1 T आहे, प्लस D1 अपॉन K1, D1 किती आहे? T आहे,
आणि हे K1 किती असणार, मेटल साठी K1 ची व्हॅल्यू, K ची व्हॅल्यू इन्फायनाइट असते. सो हे अपॉन इन्फायनाइट हे पूर्ण 0 होणार. देअरफॉर A एप्सिलॉन नॉट अपॉन D मायनस T हा फॉर्म्युला येतो मेटल शीट जेव्हा हॅव्हिंग थिकनेस T जर इन्सर्ट केली तर. हॅव्हिंग थिकनेस T जर इन्सर्ट केली तर. याच्यावर जर अजून काही प्रॉब्लेम असेल तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करतो. आता फक्त आपल्याला एक डिव्हाइस आणि चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर हे राहिलेलं आहे. ते उद्याच्या लेक्चरमध्ये होऊन जाईल आणि परवा दिवशी आपल्याला पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि ग्रॅव्हिटेशन याच्यावरती एक्झाम द्यायची आहे. ओके चलो डन डन डन. डायग्राम नाही समजली. ओके चलो डायग्राम कशी आहे बघ की हे मध्येच असावं असं नाही. इथे समज डायग्राम काय की इथून इथपर्यंत एक मेटल ठेवलाय आणि या मेटलची थिकनेस T आहे आणि त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्फायनाइट, कारण मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो, इन्फायनाइट. एक वेगळा प्रॉब्लेम म्हणून समजू शकता. हा फॉर्म्युला देतात कुठे कुठे, मग तुम्हाला वाटू नये सर न अरे बापरे 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 झोप आली शुभमला. ठीक आहे ओके चलो. ओके एव्हरीवन डन डन डन. क्लिअर आहे का? ओके चलो ओके बाय एव्हरीवन. गुड नाईट. उद्या भेटूया. ओके चलो बाय 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 एव्हरीवन. हॅलो बाय. गुड नाईट.